आणि आता आपण सविस्तरपणे बातम्या पाहणार आहोत। थोड्याच वेळात जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना होतील। शांतता रॅलीची आज सांगता होतीये। जरांगेंच्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे। जरांगे पुढे काय दिशा ठरवणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय, तर यावेळेस सभा देखील असणार आहे। जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आणि रॅलीसाठी जय्यत अशी तयारी देखील मराठा बांधवांकडून करण्यात आली आहे। थोड्याच वेळात जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील। या संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, जरांगे पाटील कधीपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार आहेत आणि यापुढे कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे संपूर्ण मराठा समाज बांधवांकडून? वर्षा, नक्कीच आज संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। आता सध्या जरांगे पाटील हे जालन्यामध्ये आहे आणि थोड्याच वेळात ते अंतरवाली सराटीकडून संभाजीनगरच्या दिशेने निघतील। सुरुवातीला त्यांचं शहरातील चिकलठाणा येथे स्वागत होईल, त्यानंतर केम्ब्रिज चौकात पुन्हा एकदा स्वागत होईल आणि त्यानंतर सिडको चौकातून क्रांती चौकापर्यंत ही सगळी रॅली निघणार आहे। किमान 12 ते 1 वाजेदरम्यान ही रॅलीला सुरुवात होऊ शकते। या रॅलीसाठी जे मराठा समाज बांधव आहेत त्यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी भोंगे लावण्यात आलेले आहे, जालना रोडवर होर्डिंग लावण्यात आलेले आहे। जालना रोड जो आहे शहरातील मुख्य रस्ता आहे आणि हा सगळा रस्ता आज भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी बॅनर आहे, होर्डिंग आहे, सोबतच जे झेंडे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि सोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। या रॅलीचं विशेष महत्त्व हे आहे की आज जे आहे तर जरांगे पाटलांनी सरकारला जे अल्टिमेटम दिलं होतं तो अल्टिमेटम आज संपतो आहे। त्यामुळे आजच्या या शांतता रॅलीनंतर होणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सरकारकडून सगळे सोयरे कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती अजूनही झालेली नाही आहे, त्याबाबत अजूनही आदेश काढलेला नाही आहे। त्यामुळे या जो अल्टिमेटम संपल्यानंतर आज मनोज जरांगे हे सरकारच्या विरोधात भूमिका घेतात की सरकारबद्दल आणखी काही निर्णय घेण्याची शक्यता आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज जे मनोज जरांगे यांची सभा होणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या सभेतून ते सरकारवर टीका देखील करू शकतात, कारण जो वेळ त्यांनी दिलेला होता त्या वेळेच्या आतमध्ये अजूनही अध्यादेश निघालेला नाही आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या सभेत त्यांच्या भाषणातून ते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपण थेट जालन्यामध्ये जाऊया। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोलंके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, त्या ठिकाणाहून जरांगे पाटील नेमके कधी निघतायत आणि जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत का? संपूर्ण माहिती द्याल? आपण बघू शकतो की काल मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जी जाहीर सभा झालेली आहे, या जाहीर सभेच्या माध्यमातून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपण बघू शकतो की जे सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे हा लागू करण्याची मागणी केलेली होती आणि सरकारचा अल्टिमेटमचा आजचा अखेरचा दिवस आहे। रात्री मनोज जरांगे पाटील सभा संपल्याच्या नंतर याच ठिकाणी उपस्थित होते आणि याच ठिकाणी ते मुक्कामाला होते। आपण ज्या लॉन्चवर आहोत याच लॉन्चमध्ये ते मुक्कामाला होते आणि आता काही क्षणात आता जरांगे पाटील या ठिकाणून खाली येणार आहे। ज्या ठिकाणी ते थांबलेले आहे त्या ठिकाणून खाली येणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपली पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेश लागू करण्यासाठी जे अल्टिमेटम देण्यात आलेला होता तो अल्टिमेटम आता संपत आहे। त्यामुळे आता सरकारनंही त्या अल्टिमेटमला अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तो लागू केलेला नाहीये। त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितपणे मोठा ताफा इथून जरांगे पाटलाचा आता संभाजीनगरच्या दिशेने निघणार आहे, पण त्यापूर्वी जरांगे पाटील या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। वर्षा, नक्कीच लक्ष्मण, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख देखील आपल्यासोबत लाईव्ह जोडले होते। मोहसिन, तुमचे देखील धन्यवाद। तुम्हा दोघांकडून देखील संपूर्ण या रॅली संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।